प्रेसिडेंट झाले तर 12 वर्ष आले. 12 वर्षापासून यांनी योगाचे क्लास सुरू केलेले आहेत आणि त्यांना एकच छंद आहे आणि त्यांना म्हणजे जास्त करून जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ कसा होईल, म्हणजे पैशाकडे न बघता प्रत्येक माणसाला म्हणजे त्यांनी योगा केला पाहिजे, योगा शिकलं पाहिजे, आलं पाहिजे. त्यासाठी पंकजचे खूप प्रयत्न असतात. त्याच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या देऊया. आणि तसेच लायन्स क्लबच्या आमच्या प्रेसिडेंट ज्या नेहमी उत्साही असतात आणि प्रत्येक कार्यक्रम योगा असेल, शिबिरं असेल, नंतर नेत्र शिबिर असेल, असे वेगवेगळे शिबिरं, रक्तदान शिबिर असेल, वेगवेगळी शिबिरं आमच्या साधना टाटिया घेत असतात. तसेच त्यांच्या सहकारी सारिका अग्रवाल, सारिका सुराणा, तसेच आमचे सुमितजी, या तिन्ही भगिनींना साथ देणारे आमचा एक कन्या इथं बसलेला आहे. ह्याच्यासाठी देखील आजच्या दिवशी जोरात टाळ्या. आणि नेहमी आपल्याला सहकार्य यांचं असतं. लायन्स क्लबच्या माध्यमातून आपण अनेक वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि एक नियम चांगला केलेला आहे की जे रेग्युलर येईल त्यांना या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाणार आहे. प्रमाणपत्र जे सहभागी आहेत त्यांना सगळ्यांना दिलं जाणार आहे, परंतु रेग्युलर येणाऱ्याचा सन्मान होणार आहे. तर आजच्या दिवशी तुम्ही सगळे आलात, परंतु रोजच्या रोज आलं तर त्याचा फायदा आपल्याला दिसून येईल. बघा, वरून जेव्हा पाणी पडतं, पंकजजी नेहमी सांगत असतो की जेव्हा सारखं पाणी पडतं तर तो खड्डा होतो, एकदा टाकून नाही होत. तसं आपण रोज जर आलं तर त्याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे. आणि म्हणूनसाठी आज लायन्स क्लबने या ठिकाणी जे नियोजन आयोजन केलेलं आहे, तर खरोखर आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. कारण आपली शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आता बघा, कितीतरी लोक ह्या 6 महिन्यात गेले की प्रत्येक माणसाला काही आजार नव्हता, कुणाला अटॅक आला, कुणाला त्रास झाला आणि त्यानंतर आपल्याला पुण्याला जाईपर्यंत देखील कुणाकुणाला वेळ काढता आला नाही. तर हे कशाचं लक्षण आहे? आपण आपल्या शरीराकडं लक्ष देत नाही. कारण माझंही उदाहरण, मी जेव्हा 12 तास काम करत होते आणि जेवण जरी डबा आलेला असला तरी 4ला आणि 5ला जेवायची. मग ते युरिक ॲसिड तयार झालं आणि युरिक ॲसिडचा त्रास हा शरीराला फार होतो आणि नंतर मग आपल्याला गोळ्या औषधं खावे लागतात. तर जर आपणच आत्ता सुरुवातीपासून जर केलं तर मला वाटतं आपलं शरीर ही मोठी सगळ्यात आपली संपत्ती आहे. पैसा किती असू द्या, पण मोठी संपत्ती आपलं शरीर चांगलं असेल तर आपण सगळं काही करू शकतो. त्याच्यामुळे पहिल्या बायका ज्या सकाळी उठायच्या, सारवायच्या, नंतर दळण दळायच्या, तर आपण जर ते करत असतो तर आपल्याला योगाची गरज नव्हती. परंतु आता ते सगळं बाजूला आपल्या घरी कामवाली असते. माझ्याकडे आता 3 दिवस झाले कामवाली नाही. माझा मस्त व्यायाम होतो आहे. कपडे धुवून, पाणी बिणी भरून, सगळं करून, लाद्या पुसून, सगळ्यात लादी पुसून जास्त व्यायाम होतो. आणि 3 दिवसात एवढा घाम गेलेला आहे, 3-4 दिवस झाले माझी बाईच गेलेली आहे. तर त्याच्यावरून जाणवायला लागतं की आपण हे जर आधीपासून केलं असतं तर योगाची गरज नव्हती. परंतु आता काय झालं, प्रत्येकाला ती अंगवळणी पडलेली आहे, सवय लागलेली आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या लायन्स क्लबनी एक अतिशय उत्तम चांगला कार्यक्रम आपल्याला दिलेला आहे. तर जास्तीत जास्त महिलांनी ह्या योगाचा फायदा घ्यावा. आजचा दिवस चांगला आहे, महिला दिन आपण साजरा करतो आहे आणि महिला दिन साजरा करत असताना आपल्यासाठी ही एक मेजवानी आहे. आणि या ठिकाणी त्यांनी जे आयोजन केलेले आहे त्यामध्ये आपण सगळ्याजणी सहभागी झालात. अशीच प्रत्येक वेळेस आपण सगळ्यांनी साथ द्यावी आणि सगळ्यांनी रेग्युलर यावं ही सगळ्यांना मी विनंती करते. या ठिकाणी मला उद्घाटक म्हणून बोलवलं. दरवेळेस साधना टाटिया, सारिका या सगळ्या बोलवत असतात. दरवेळेस मी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित असते. आजच्या दिवशी देखील त्यांनी या कार्यक्रमाला मला निमंत्रित केलं. त्याबद्दल मी लायन्स क्लब लोणावळा तसेच सूक्ष्म योगा फाउंडेशन या दोघांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते, आभार. आणि त्यांच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन थांबते. मी माझ्या वाणीला विराम करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.